आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। शिक्षकांच्या निवडणूक आणि बीएलओ ड्युटीवरून विरोधकांचा संताप। शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका करण्याबाबत नगरसेवक अंकित प्रभू यांच्याकडून शिक्षण समितीच्या सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित। नवी मुंबईत नेरूळ पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन। नेरूळ पोलीस स्थानक हद्दीतील सर्व गाड्यांची तपासणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रिंटिंग प्रेस मध्यरात्री कशी पाडली? मुंबई हायकोर्टाचा संताप। अशा प्रकारे मध्यरात्री महापालिका कारवाईला परवानगी देते का? उच्च न्यायालयाकडून पोलिसांच्या भूमिकेवरच तीव्र नाराजी। पोलीस आयुक्तांना घटनेचं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड स्थानकाजवळ काल संध्याकाळी रूळ ओलांडताना एका प्रवाशाला लोकलची धडक। 22 मिनिटात 6 लोकल रद्द, तर अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटं उशिराने धावल्या। मुंबईतील 7 महापालिकांकडून 827 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित, तर 18,072 इमारती धोकादायक म्हणून घोषित। पावसाळ्याच्या तोंडावर खबरदारी। कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर अलबत्या गलबत्या नाटकाचे कलाकार नाराज। कलाकारांनी तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वारंवार तक्रार करूनही समस्यांचं निराकरण होईना। ठाण्याच्या शहापूरमधील वाशिंद इथल्या गुजरात गॅस पंपावरील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार कारभार। पंपावरील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्यानं दुर्घटनेची शक्यता। नवी मुंबई महापालिकेमार्फत जलवाहिन्या दुरुस्तीची कामं केली जाणार। दुरुस्तीच्या कामासाठी नवी मुंबईतील पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवला जाणार। बीकेसीतील 9 भूखंडांचा लिलाव करण्याचा एमएमआरडीएचा निर्णय। लिलावातून एमएमआरडीएला 9,200 कोटींचा महसूल उपलब्ध होण्याची शक्यता। आता पाहणार टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुणे शहरातील कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवा। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना। घनकचरा व्यवस्थापन विभागातील गाड्यांच्या कमी संख्येकडेही वेधलं लक्ष। विकास लवांडे शाईफेक प्रकरणी पुण्यातील आंबेडकरवादी संघटनांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारे यांच्यावर कारवाईची मागणी। या घटनेचं समर्थन करणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींचा निषेध। पुणे शहरात समाविष्ट झालेल्या 12 गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी 1,290 कोटींचा निधी, तर पुण्यातील पूर नियंत्रणासाठी 400 कोटींचा निधी मंजूर। केंद्र सरकारच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर। पुण्यात कॉम्प्युटर इंजिनियर तरुणीला 21 लाखांचा गंडा। मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झालेल्या तरुणाकडून तरुणीची फसवणूक। पैसे परत देण्याच्या बहाण्यानं खेळण्यातील नकली नोटा देऊन आरोपी पसार। 32 वर्षीय तरुणीची सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार। 10वी बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकारातील 117 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले। मिळालेल्या गुणांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम। आज किंवा उद्या राखीव विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता। पुण्याच्या चाकणजवळच्या नाणेकरवाडीत गांजा मिश्रित गोळीचा साठा जप्त। बेकायदा विक्री करणाऱ्या राहुल सिंग लोधीला पोलिसांकडून बेड्या। 2 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत। पुण्याच्या बालेवाडीत 15 वर्षीय मुलीचा बालविवाह केल्याचा प्रकार। नवरदेव आणि मुलीच्या नातेवाईकांसह 35 जणांवर गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमधील खालुब्रे इथे एकाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न। जुन्या जमिनीच्या वादातून हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधल्या। सोलापूरच्या करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत वाढ। भोंदू भोसलेच्या पत्नीवर वीज चोरीचा गुन्हा दाखल। 77,000 युनिट वीज चोरी झाल्याची बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातील जॅकवेलमधून पाणी घेण्यास सुरुवात। मंगळवारी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येणं सुरू होईल। पाणी पिण्यायोग्य असल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यावर नागरिकांना दिलं जाणार। छत्रपती संभाजीनगर शहरात काल 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। हवामान खात्याकडून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आगामी 2 दिवसांसाठी येलो अलर्ट। थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका ॲक्शन बोर्डवर प्रत्येक विभागात 100 मालमत्तांची यादी तयार करा। रोज 50 मालमत्तांना भेटी द्या। आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आदेश। कामात हलगर्जीपणा केल्यास थेट बडतर्फ करण्याचा इशारा।
वाघांना कॅनाईन डिस्टेंपर विषाणूचा धोका. नागपूर महाराजबाग प्राणी संग्रहालय अलर्टवर. महाराजबाग प्राणी संग्रहालयात निर्जंतुकीकरणासह इतर उपाययोजना सुरू. मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांच्या मृत्यूनंतर देशभर व्याघ्र संवर्धन व्यवस्थेची चिंता वाढली. धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना तातडीच्या मदतीची मागणी. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कांदा उत्पादकांच्या अडचणी मांडल्या. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या विक्रमी आवक झाल्यानं मोठा गोंधळ. 2 दिवस लिलाव बंद राहिल्यानं हजारो क्विंटल हळद विक्रीसाठी बाजारात दाखल. अचानक मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे एपीएमसीची यंत्रणा कोलमडली. नंदुरबार जिल्ह्यात घरकुलांच्या कामांमुळे मजुरांच्या हातांना रोजगार हमीमुळे 28,000 मजुरांच्या हाताला काम मिळालं. पावसाळ्यापूर्वी घरकुलांची कामं पूर्ण करण्याच्या प्रशासनाचे प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या सेल्लोड तालुक्यातील उंडणगाव इथे श्री बालाजी महोत्सव यात्रेत ग्रामीण भागातील पारंपरिक बाजारात मोठी गर्दी. तर महोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन.